नमस्कार. सुवर्ण कोकण ह्या आमच्या खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यवसायात पाय रोवणाऱ्यांसाठी खास हक्काचं व्यासपीठ सुवर्ण कोकण घेऊन आलं आहे. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे विविध व्यवसायाच्या माध्यमातून नवं व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुवर्ण कोकणचे अध्यक्ष सतीश परब यांनी पुढाकार घेतला आणि गेल्या 5 वर्षांपासून त्यांची चळवळ सुरू आहे आणि या चळवळीला यशही मिळतंय. आणि विशेष म्हणजे सतीश परब यांची आता महाराष्ट्राच्या सागरी महामंडळाच्या संचालकपदी नियुक्ती झाली आहे. एकूणच सुवर्ण कोकणच्या चळवळीत त्यांच्या शिलेदारांचाही मोलाचा वाटा आहे आणि त्यापैकीच एक शिलेदार आज आपल्या सोबत आहेत. योगेश कनोजे. दादर इथे फूड मॉल आहे त्यांचा आणि त्या 1 महिन्यात त्यांना ह्या फूड मॉलला खूप उत्तम असा प्रतिसादही मिळतोय. आणि योगेश कनोजे 20 वर्ष सौदीमध्ये होते आणि त्यानंतर आता त्यांनी इथे सुवर्ण कोकणच्या माध्यमातून फूड मॉल सुरू केलाय. आणि आपण दोन्ही पाहुण्यांचं सुवर्ण कोकण हे आमच्या खास कार्यक्रमात स्वागत करूया. सतीश सर स्वागत आहे. योगेश सर तुमचंही स्वागत आहे. अर्थातच आपण सुवर्ण कोकणच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपण व्यवसाय करू शकतो ह्याबद्दल ह्या दोघांकडून माहिती जाणून घेणार आहोत. श्रीमंत होण्याचा राजमार्ग आहे हा सुवर्ण कोकणचा फूड मॉल. कशा पद्धतीने हा व्यवसाय करू शकतात त्याबद्दल आपण सतीश सर आणि योगेश सरांकडून जाणून घेऊया लगेचच. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या दोघांचे. सगळ्यात अगोदर मला तुमच्याकडनं सतीश सर जाणून घ्यायचे कारण की सुवर्ण कोकणच्या माध्यमातून आज अनेक खरं तर तरुण असतील, योगेश सरांसारखे अनेक उद्योजक असतील आता येतात ते, त्यांना उद्योग करण्याची एक चांगली संधी प्राप्त झालेली आहे. तर एकूणच फूड मॉल ही नेमकी संकल्पना कशी आणि त्याचं नेमकं नियोजन तुम्ही कसं करता? फूड मॉल ही अशी संकल्पना आहे की कुठल्याही वयोगटाचा व्यक्ती, मग तो स्त्री असो पुरुष असो, शिक्षणाची इथे काही मर्यादा नसते. फक्त त्याच्या जर आतमधून काहीतरी जिद्द असेल की काहीतरी आपल्याला करायचं, आपली एक नव्याने ओळख करायची, त्यांच्यासारखी एक पर्व नाही. कारण फूड इंडस्ट्री एक अशी आहे की इथे कधीच मंदी नसते. बरोबर आहे. सर्वात महत्त्वाचं. आणि जर तुम्ही दर्जेदार आणि गुणवत्तापूर्वक जर उत्पादनं लोकांना दिला तर लोक स्वतःहून ती येतात. अन्यथा अवघ्या 6 महिन्यात हा करोड 1.5 करोडच्या आसपास जो टप्पा धर्म ओलांडला जातोय त्याच्या मागचं कारणच ते की ज्या पद्धतीतले उत्पादन आहेत अतिशय बारकाईने ह्याचा अभ्यास केला गेला, त्यातली गुणवत्ता नेमकी कशी असायला हवी, क्वालिटी कंट्रोलवर जास्त जोर दिला आणि ज्या पद्धतीने ही मार्केटमध्ये लॉन्च गेली लोकांनी अक्षरशः उड्या मारल्या आणि अतिशय कमी भांडवलात लोकांना हा व्यवसाय सुरू करता येतो. अशा असंख्य महिला आहेत, बचत गटाच्या असतील किंवा नोकरदार महिला असतील किंवा पुरुष असतील की जे दिवसातून 1 ते 2 तास ही मेहनत घेतात. पण हे संपूर्ण करण्याच्या अगोदर त्यांना एक प्रॉपर प्रशिक्षण दिलं जातं. म्हणजे संपूर्ण तुमचं प्रोडक्ट नॉलेज दिलं जातं, त्याच्या रेसिपीज दिल्या जातात. त्यानंतर हे प्रोडक्ट तुम्ही जेव्हा ग्राहकांकडे नेता तर ग्राहकांची निवड कशी करावी, ग्राहकांच्या गरजा कसा ओळखायचा, ग्राहकांना नेमकं का हवंय, ह्या सगळ्या बाबतीतलं बारकाईने प्रशिक्षण दिलं जातं. आणि त्यानंतर मग तो अप्रोच असेल, प्रेझेंटेशन असेल, ह्या सर्व गोष्टी त्यांना शिकवल्यानंतर मग 1 महिन्याने त्यांना मार्केटमध्ये दिलं जातं. 2 पद्धतीत फूड मॉल करतात, एक विथ शॉप किंवा विदाउट शॉप. विदाउट शॉप करणाऱ्यांची संख्याही जास्त आहे आणि त्यांचा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात आहे. अतिशय प्रामाणिकपणे ही माणसं लोकांपर्यंत जातात, लोकांना समाधान मिळेपर्यंत त्यांच्या सगळ्या गोष्टी शंकांचं निरसन करून ही नेमकी आपले प्रोडक्ट आहेत तरी कशी, त्यांची मॅन्युफॅक्चरिंग कशी होते, त्यात कुठले घटक आहे जे समाविष्ट असतात, ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी. आणि त्यामुळे झालं असं आहे की अवघ्या 1-2 महिन्यात ह्या लोकांना जो रिस्पॉन्स भेटतोय, म्हणजे माल तर विक्री होतो, पैसाही मिळतो, पण त्याबरोबर जो आत्मविश्वास येतो, म्हणजे विक्री कौशल्यातून नेमकं काय आपल्याला उपलब्ध होतं या गोष्टीचा जेव्हा त्यांना उलगड होतो तेव्हा ही सुसाट चालल्यात सगळेजण. आणि खूप बरं वाटतं की लोकांना हवं होतं ते उपलब्ध झालं. जास्तीत जास्त महिला असतील, तरुण असतील, ह्यातून यांना रोजगार भेटला. आणि तुम्ही जर मागच्या आठवड्यात बघितलं तर आमचं डहाणूला एक दुकानाचं ओपनिंग झालं, नाशिकला झालंय, आता मुंबईमध्ये ठाण्याला आहे. दर आठवड्याला 2-4 नवीन दुकानं उघडत असतात आणि किमान 10 ते 12 जण नव्याने ह्या व्यवसायात म्हणजे दुकान विरहित कामाला सुरुवात करतात. बरोबर आहे. अर्थातच हे सगळं आहेच. आणि योगेश सरांचं मला खरं कौतुक करावंसं वाटतं कारण की महिन्याभरात त्यांच्या ह्या फूड मॉलला उत्तम असा प्रतिसाद मिळतोय. योगेश सर, खरं तर तुम्ही सौदीवरून इथे आलात आणि सुवर्ण कोकणच्या माध्यमातून तुम्ही फूड मॉल सुरू केलेला आहे. हा प्रतिसाद तर उत्तम आहेच, मात्र एकूणच ग्राहकांच्या काय प्रतिक्रिया आहेत या सगळ्या प्रोडक्ट बद्दल? ॲक्च्युली आमचा जो फूड मॉल आहे तो ॲक्च्युली दादरला आहे, ऑपोजिट चित्रा टॉकीज समोर. आणि ते कामदारच्या वॉच कंपनीज आहेत त्याच्या बाजूलाच आहे. आणि तिथे एवढी मराठी इतकी म्हणजे हे आहेत स्थायिक क्राऊड आहेत, त्यांना हे सगळं मिळतच नव्हतं खूपच. आणि येऊन एवढा ते लोक आशीर्वाद देऊन जातात सुवर्ण कोकण यांना की बरं झालं एक
असा हा मॉल उघडा झाला आणि आम्हाला ही सगळी पदार्थ, गावची पदार्थ जे आम्ही गावी जाताना भरून आणायचो, आता इथे उपलब्ध आहे. म्हणजे आम्हाला ते टेन्शनच नाही आता. म्हणजे विचारच करायची गोष्ट की काही संपलं तर काय करायचं. खरंय. आता एकदम पदार्थ एकदम दर्जेदार पदार्थ आणि वापरून त्यांनी यूज करून अक्षरशः त्यांची ऑर्डर्स असतात आणि ते बोलतात की आम्हाला क्वांटिटी मध्ये पाहिजे पूर्ण राशन भरण्यासाठी. बरोबर. आणि दर्जेदार त्यांना उपलब्ध केला जाईल ते आम्ही आश्वासन दिलंय की सुवर्ण कोकण क्वालिटी दर्जावरती खूपच काम करतो. आणि चॅलेंजनी आम्ही देतो प्रोडक्ट की तुम्ही घेऊन जावा, वापरा आणि मग या. अगदी. आणि रिपीटेड कस्टमर्स आहेत जे वापरून झालेले आहेत आणि येऊन कॉल करून सांगतात आणि एवढा त्यांना म्हणजे आवडतो ना हा प्रोडक्ट. खूपच म्हणजे A to Z म्हणजे एक एक प्रोडक्ट घेऊन गेले त्यांनी. एक छोटे छोटे प्रोडक्ट घेऊन जाऊन वापरून बघितले त्यांनी, अनुभवले आणि खूपच त्यांना म्हणजे प्रोडक्ट इज रिअली म्हणजे क्वालिटी बद्दल विचारू शकत नाही. म्हणजे एकदम चॅलेंज करू शकतो आपण, कोणताही प्रोडक्ट घ्या आणि हे वापरून बघा. अगदी. ह्याच अनुषंगाने मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे सतीश सर. ह्यांनी क्वालिटीचा मुद्दा काढला. दर्जा हा फार महत्त्वाचा असतो. कोणताही व्यवसाय जर तुम्हाला सुरू करायचा असेल तर तुमचा तो दर्जा तो कायम टिकून राहावा ह्याच्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असतात. कारण की आज तुम्ही म्हणालात तसं जात्यावरचं दळण असेल, जात्यावरचे जे तुम्ही दळलेली पीठ असतील, हे सगळ्या गोष्टी असतील, मसाले असतील, हे फार महत्त्वाचे. कारण की त्याची चव वेगळीच असते जी इतर पदार्थांना येत नाही. आणि हेच वैशिष्ट्य म्हणायला हरकत नाही. हा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करत असतात? त्यासाठी खूप स्वतंत्र यंत्रणा आहेत. सगळे प्रोडक्ट लॉन्च करायच्या अगोदर, मार्केटमध्ये आणायच्या अगोदर ते टेस्टिंग केले जातं. त्यातले इन्ग्रेडियंट जे असते फिक्स केले जातात. त्यानंतर लॅबमध्ये टेस्टिंगला दिले जातात. सर्टिफिकेशन झाल्यानंतर ते प्रोडक्ट मार्केटमध्ये येतात. त्यामुळे गुणवत्तेच्या बाबतीत तडजोड होत नाही. आणि तुम्ही जर बघितलं गोष्ट सगळे उत्पादनं भेटतात, मसाले आहेत, पीठ आहेत, सगळे. पण पारंपरिक पद्धतीने जी गुणवत्ता आतमध्ये जशीच्या तशी ठेवून ते मार्केटमध्ये आणणं हे मोठं जरा अवघड काम होतं. पण सुजय मसलचे आमचे गावडे काका महाराज असेल किंवा त्यांची संपूर्ण टीम खूप छान पद्धतीने काम करते. आणि तुम्हाला सांगतो आज मुंबईतले सगळे 5 स्टार हॉटेल असतील, 3 स्टार मोठमोठे हॉटेल आहेत, हे संपूर्ण मसाले, मग तो मच्छी फ्राय मसाला असेल, चिकन मसाला असेल, मटन मसाला असेल, हे सर्व आत सुवर्ण कोकणच्या फूड मॉलमध्ये जातात. कारण इथे कुठे केमिकल किंवा तुम्ही एसेन्स नावाचा प्रकार नसतो. अगदी खरं. सर्वच्या सर्व उत्पादनं ही केमिकल विरहित असतात, भेसळमुक्त असतात आणि विषमुक्त. म्हणजे सर्व आमचा जोर अशावर असतो की सगळी पदार्थ हे नैसर्गिकपणे उत्पादित आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मातीतले असायला हवे. त्याच्यात तो जो बोलतो ना अस्सल जी चव आहे ती त्यात असायला हवी. आणि त्यामुळे सुरुवात आम्ही मसाल्यांपासून केली होती. सर्व प्रकारचे उकळीत कुटलेले मसाले असतील, जात्यावर दळलेले पिठे असतील, घाण्यावरचं तेल असेल, तुमचं देशी गाईचं तूप असेल, मध असेल. आणि अशा हा म्हणता प्रोडक्टची रेंज एवढी वाढली, जवळजवळ आता 100 ते 125 प्रोडक्ट झाले. आणि कधी कधी यांच्या दुकानावर तुम्ही जर बघितलं तर लोक भांडतात की दुकान बंद का. म्हणजे आठवड्यातून एखादा दिवस दुकान बंद ठेवायचं असेल तर लोक फोन करून नाही तुम्ही याच, आणि मग शेवटी ते उघडावं लागतं. आणि अवघ्या ह्या 6 महिन्यातला जर तुम्ही प्रकार बघितलात, आता गेल्या महिन्यातला आमचा जो टर्नओव्हर होता तो जवळजवळ 1.5 करोडचा होता महिन्याचा. आणि तू अजून एक गोष्ट जर तुम्ही बघितलात की आमची जी मुख्य टीम आहे स्वयंभू फुटबॉल धारक ज्या महिला आहेत त्या थेट किचन मध्ये पोहोचतात. बरोबर आहे. आणि यांना अतिशय कमी पैशात हे व्यवसाय सुरू करतात आणि दिवसाला 1000-2000 कमवूनच ते घरी जातात. जास्तही नाही की 1 ते 2 तासाची त्यांची मेहनत असते, पण त्या मेहनतीच्या अगोदर जो अभ्यास ते करतात, सगळ्या रेसिपीज समजून घेतात. म्हणजे आंबोळी पीठ आहे ते नेमका आंबोळ्या कशा बनवतात, डोसा असेल, निर्डोसा असेल, घावणे असेल, ते कसे बनवले जातात, अख्खे मसाले कशा पद्धतीत आपल्याकडे येतात, रिफाईंड त्याला मागचं हे काय वैशिष्ट्य काय, किंवा जवळजवळ 10 ते 15 प्रकारचे पापड असतील, 10 ते 12 प्रकारची लोणची असतील, अशा सगळ्या गोष्टी ज्या एका महिला रोजच्या जेवणाला लागतात. मग तांदूळ असेल, गहू असेल, कडधान्य असेल, सर्व गोष्टी मग ह्या तुम्ही दुसरीकडनं घेणार ते इथून घ्या. बरोबर. इथे फरक एवढाच आहे की ह्या सगळ्या पारंपरिक पद्धतीने तयार केल्या, कुठेही केमिकल किंवा एसेन्सचा वापर नाही, अस्सल दर्जेदारी उत्पादन. आणि जशी जशी लोक घ्यायला लागले तसा त्याचा प्रतिसाद वाढू लागला. आणि आजचा प्रकार असा आहे की तुम्ही एकदा कुठलंही उत्पादन घ्या सुवर्ण कोकणच्या फूड मॉलमधनं, पुन्हा तुम्ही आयुष्यात दुसऱ्या कंपनीचं किंवा दुसऱ्या प्रोडक्टचा तुम्ही माल तो घेऊ शकत. अगदी अगदी एवढा त्याचा दर्जा त्यात ठासून भरला. अगदी अगदी. अर्थातच मला योगेश सरांना विचारायचे, कारण तुम्ही सौदीतनं इथे आलात, मात्र सौदीमधला एकूणच व्यवसाय किंवा उद्योग, तिकडची पद्धती आणि आपल्या इकडची पद्धती ह्याच्यामध्ये खूप तफावत जाणवते. तर मग तुम्ही तिथला एखादा अनुभव घेऊन आता आपल्या या व्यवसायात काही वापर करतात का त्याचा?
ॲक्च्युली सौदीतला अनुभव कम्प्लिटली डिफरंट आहे. तो आपला इथला अनुभव आणि तिथला अनुभव नाही. पण ह्यांचे कार्यशाळा सुवर्ण कोकणची आहे, तो अनुभव मला नव्हता. पहिल्यांदाच मी शॉपमध्ये उभा आहे किंवा हे सगळं फर्स्ट टाइम करतोय आम्ही. पण कार्यशाळा आणि ट्रेनिंग ही दोन असे म्हणजे काय गनमध्ये बुलेट्स आहेत, म्हणजे एवढे इम्पॉर्टंट आहेत. जर माणसाने सरळ सोपं कोणीही चालता माणूस पण तो जर व्यवस्थित अटेंड केला आणि जर बारकाईने जर नोट केले काय शिकवलं जातं, कसं समजवलं जातं, आणि 60-65 शिलेदारांचा अनुभव आपल्याला रेडी भेटतो, ज्यांनी जे अनुभवतात डेली, बरोबर, ते अनुभव आपल्याला मिळतो. आणि त्याच्यावरती जर आपण काम केलं ना एकदम सोपं होऊन जातो. असं वाटतच नाही की आपण नवीन आहोत, एवढा सोपं होऊन जातो. म्हणून ट्रेनिंग आणि हे कार्यशाळा अटेंड करणं खूपच गरजेचं आहे. बरोबर, ते खूपच इम्पॉर्टंट आहे आणि खूपच म्हणजे एक एनर्जी एक घेऊन जातो माणूस, की आता मी ओके, आता हे म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये आता मी उतरणारच आहे आणि ही युती आता अशी आहे, आपण हे फॉलो करायचं. आज हे मंत्र आपल्याला मिळालाय, आज आपण हे करायचं, मग आपल्याला काहीतरी आणि येतो, प्रतिसाद मिळतोच. 101% आहे आणि सगळे अनुभवलेले हे आहेत, म्हणजे त्यांचे टिप्स आहेत. खरं खूपच अगदी. अर्थातच अनुभव हा फार महत्वाचा असतो, मात्र अनुभवाबरोबर कार्यशाळा म्हणजे सर जसं म्हणतात तसं ट्रेनिंग फार महत्वाचं आहे. जर तुम्ही प्रशिक्षण घेतलं तर तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींचा उलगडा होऊ शकतो, तुम्हाला ग्राहक कसा आहे, ग्राहकाची काय आवड आहे हे देखील ओळखता येऊ शकतं. सतीश सर, कार्यशाळा असेल किंवा तुमचं प्रशिक्षण असेल हे किती महत्वाचं आहे? नाही, खूप महत्वाचं असं. आता जमाना असा नाही की तुमच्या काउंटरवर कोणतरी येईल मला हे द्या आणि तो निघून जाईल, यावर तुम्ही उपजीविका नाही करू शकता. बरोबर आहे, यावर तुम्ही श्रीमंतही बनू शकत नाही, तुम्ही फक्त व्यवसाय करू शकता. पण त्यातून जर हमखास नफा तुम्हाला मिळवायचा ना तर त्यातले बारकावे समजले पाहिजेत. आमच्याकडे एक विशेष प्रशिक्षण असतं फुटबॉलधारकांना प्रत्येक 15 दिवसांनी, आणि जे नवीन येतात त्यांना हे 125 प्रोडक्टचे अभ्यास करायला देतो. तुम्ही गुगलवर जा, याची माहिती घ्या की का महत्वाचा असतो आवळा ज्यूस आपल्या जीवनात, का देशी गायचं तूप खाल्लं पाहिजे, या प्रत्येक गोष्टीचं वैशिष्ट्य तुम्ही अभ्यास करा, ते नोट्स काढा, त्यानंतर त्याच्या रेसिपीज काय. ज्यावेळेस तुम्ही लोकांना सांगता की चिकन मसाला, तर तसं नाही, त्या चिकन मसाल्यामध्ये नेमकं काय, चिकन करताना कसा 1.5 चमचा तुम्ही फक्त तो मीठ बाजूला लावता चिकनला, नंतर 1.5 चमचा तुम्ही ग्रेव्हीत, अशा पद्धतीत जर तुम्ही बारकाव्याने जर ते सांगितलं लोकांना तर लोकांसमोर ते अक्षरशः चित्र उभं राहतं. बरोबर आहे, अगदी. आणि ही जी तुमची स्किल असते ना, ह्या करताच लोक तुम्हाला पैसे देतात. तुम्ही होलसेलर कडनं घेऊन इथे रिटेल मध्ये विकण्यासाठी तुम्हाला पैसा नाही भेटत. आणि त्यामुळे एखाद्या गोष्टीत जर मला पैसा कमवायचा आहे आणि त्याबरोबर लोकांची मनही जिंकायची, तर तुम्हाला त्या व्यवसायाचा बारकावेने सगळा अभ्यास हा करावाच लागेल. आणि प्रशिक्षणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी बंधनकारक असतात. आणि म्हणून आमचे फुटबॉलधारक आणि इतर विक्रेते याच्यामध्ये तुम्हाला फरक हा सहज म्हणजे एकदम पहिल्याच भेटीत तुम्हाला समजतो. आणि ज्या पद्धतीने हे सगळं उलगडत असतात, उदाहरणतः आपण आवळा ज्यूस, तर आवळा ज्यूस मध्ये कुठले कॅल्शियम प्रोटीन्स असतात, तुमच्या शरीराला ते का महत्वपूर्ण आहेत, लहान मुलांसाठी त्याच्यात मुख्य उपयोग काय आहे, किंवा अँटी एजिंग, आज प्रत्येकाला तरुण राहायचं तर आवळा ज्यूस का खावं, त्यानंतर तुमचं कोकम सरबत, आज एवढी प्रचंड ऊन आहे बाहेर, तर कोकम सरबत तुम्हाला कसं आतमधून थंड करतो, त्याच्यातले मुख्य घटक काय आहेत, त्याच्या रेसिपीज काय आहेत, ह्या जेव्हा सगळेजण सांगतात ना तेव्हा ह्यांचा जो खप असतो ना तो प्रचंड असतो. तुम्हाला सांगतो, आमच्या कांदवलीला एक फुटबॉल सुरू झाला एक 15 दिवसापूर्वी. सुरुवातीला आमच्याकडे 500 ml चे ते आवळा सरबत आणि कोकम सरबत दिले जातात. त्या दिवशी त्यांनी 5-5 किलो लिटरची जवळजवळ 25 कॅन्स त्यांनी मागवले होते. विचार करा की हे किती अभ्यास करून हे मार्केटमध्ये जातात. आपल्याला लढायला जायचं नाही, शस्त्र घरी ठेवून जायची किंवा त्याचा अभ्यास सराव न करता जाणं हे चुकीचं आहे. त्यामुळे प्रशिक्षण मला वाटतं ह्यांना उजवं ठरवतं इतरांपेक्षा. आणि हे प्रशिक्षण अतिशय महत्वाचं असतं. मला वाटतं योगेश सरांनीच एकदा 5,000 रुपये पॅनल्टी भरली होती. म्हणजे एवढं ते बोलतात ना गांभीर्याने ते सगळं घ्यावं लागतं. जर तुम्ही उशिरा आलात तरी तुम्हाला पेनल्टी भरावी लागते, ऍबसेंट आलात तरी काही अडचण असेल तर तुम्ही ते लिहून द्या. पण आता तो प्रकार होत नाही, कारण प्रत्येकाला त्याची गरज आणि त्याचं महत्व खूप छान पद्धतीत समजायला लागलंय. आणि कोंबड्या सुद्धा आता आपल्या काही फुटबॉल मध्ये कोंबड्या विकल्या जातात, प्रचंड नफा आहे. पण आता जर उन्हाळ्यात बघितलं तर त्यांची अवस्था खराब असते, जे इतर विक्रेते आहेत, कारण उन्हाळ्यामध्ये कोंबड्यांची मरतूक जास्त होते. पण आमच्या दुकानांमध्ये बघितलं तर एकही कोंबड्यांची तुम्हाला मरतूक दिसेल नाही. आमच्या दुकानात कधी तुम्हाला वाटणारच नाही की ते कोंबड्या हायजेनिक पद्धतीने कापल्या जातात, कसलाही दुर्गंधी नाही, कसलाही रक्ताचे सडे नाहीत, अतिशय स्वच्छ आणि हायजेनिक पद्धती. म्हणजे
लोकांच्या आरोग्याची काळजी कशी करताय, लोकांच्या हिताचं नेमकं काय आणि ते त्याला कसं द्यावं याचं अतिशय बारकाईने यांना प्रशिक्षण दिलं जातं. बरोबर आहे, बरोबर. अर्थातच म्हणजे प्रशिक्षण आणि कार्यशाळा फार महत्त्वाची आहेच. मात्र सतीश सर, आता तुम्ही म्हणालात तसं की खरं तर व्यवसाय करायला आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी उपलब्ध आहेतच आणि तुम्ही पाठीशी खंबीरपणे उभे आहात. आणि मला वाटतं की आता योगेश सरांकडे बघून तर अनेक तरुण पिढी ज्यांना खरंच व्यवसाय करायची इच्छा आहे ते नक्कीच ह्याकडे वळू शकतील. आपले खाली नंबर्सही दिले गेलेलेच आहेत, त्यावरती त्यांना फक्त फोन करायचा. आपण एक छोटासा ब्रेक घ्या आणि ब्रेक नंतर पुढची चर्चा चालू ठेवूया. तेव्हा सुवर्ण कोकणमध्ये आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. ब्रेक नंतर सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे ह्या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि एकूणच आपण फुटबॉल विषयी बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतात सतीश परब आणि योगेश कनौजे. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. सर, मगाशी बोलता बोलता तुम्ही एक उल्लेख केला, तो म्हणजे आवळ्याच्या सरबताचा असेल किंवा कोकम सरबताचा असेल. आणि आता उन्हाळा सुरू झालेला आहे. उन्हाळा म्हटलं की कोकम सरबत आलंच, पण त्याचबरोबर हापूस आंबे हे फार महत्त्वाचं खरं तर सगळ्यांचेच आवडते असतात आणि कोकणातले हापूस आंबे मिळणं फार महत्त्वाचं आहे. तर त्याविषयी मला जाणून घ्यायचे, आपल्या ह्या सुवर्ण कोकणच्या माध्यमातून आंबे देखील आता उपलब्ध होणार आहेत का? नाही, नक्कीच होणार आहेत. मला वाटतं गेल्या 2 महिन्यात आम्ही कैरी पण खूप मोठ्या प्रमाणात विकला गेला सगळ्या दुकानातून. आता मँगो पल्प आपण सुरुवात करतोय. आंबेही पण असे आंबे जे आडीतले आंबे ज्याच्यात कुठलंही केमिकल किंवा कल्टर वापरला जात नाही, असे अस्सल आंबे. आज काय झालं, मार्केटमध्ये आंब्याच्या नावाखाली धारवाड, कर्नाटक या भागातले खूप आंबे हापूस आंबा म्हणून जातात आणि लोकांची फसवणूक होते. सो ती होऊ नये म्हणून आता आम्ही आमचे जे शिलेदार आहेत ज्यांनी अतिशय नैसर्गिक पद्धतीने सेंद्रिय पद्धतीने हे आंबे पिकवले आहेत, ते आंबे आता पुढील काही दिवसात सुरू होतील. मँगो पल्प असेल. मँगो पल्प करण्यामागचा उद्देश असा की ह्यावेळी आंबे खूप उशिरा येत नाहीत. म्हणजे एप्रिल एंड किंवा मेच्या मध्यंतरी आंबे येतात आणि खूप मोठ्या प्रमाणात आता येणार आहेत आणि त्यामुळे तेव्हा भावही घसरतात आणि मग उत्पादकांना तेवढा भाव भेटत नाही. सो त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही स्वतःचं एक आपलं युनिट मँगो पल्पचं सुरू करतोय. म्हणजे पुढची वर्षभर अस्सल अल्फान्सो आंबा, देवगडचा हापूस आंबा लोकांना पल्पच्या रूपात मिळत जाईल. अगदी अगदी. त्याचबरोबर सुकी मच्छी ही देखील अनेकांची खरं तर आवडतं खाद्यपदार्थ आहे. त्याबद्दल मला जाणून घ्यायचं आणि सुवर्ण कोकणच्या माध्यमातून ह्याला देखील खूप चांगला असा प्रतिसाद मिळतोय. नक्की. नाही, सुक्या मच्छीचं असं झालं की लोकांना ती खूप हवी होती. म्हणजे पण ड्राय बोलता ना, मशनीवरनं ड्राय केलेल्या त्या मच्छी भेटत नाहीये. अतिशय अनहायजेनिक पद्धतीने मच्छी असते मार्केटमध्ये आणि लोकांना इच्छा असून सुद्धा ती घेता येत नाही. आमच्याकडे जी मच्छी भेटते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची, मग ते सुके बांगडे असतील, बोंबील असतील, सोडे असतील, करंदी असेल, सर्व प्रकारची मच्छी अतिशय हायजेनिक पद्धतीने असते आणि तिला प्रचंड मागणी आहे. म्हणजे मुंबई महाराष्ट्रात तर ती मोठ्या प्रमाणात विकलीच जाते, पण परदेशातून तिला खूप मोठी मागणी आमच्याकडे. सो ह्यांच्या दुकानात जर तुम्ही बघितलं तर दिवसाला जवळजवळ एक 25 ते 30 पॅकेट हे मच्छीचे जात असतात आणि लांबून लांबून लोक येतात. आणि मला वाटतं आता पावसाळ्याच्या अगोदर हे सगळे आपले सोय करून घेत असतात. खूप छान यांना त्याचं सगळं प्रशिक्षण दिलंय की मच्छीची नेमकी रेसिपी कशी असते, कशी वेगवेगळ्या पद्धतीने ती केली जाते. आणि मच्छीतला अजून एक प्रकार तुम्हाला सांगतो की जे समुद्र जे तुम्ही मासे असतात, गोड्या पाण्यातले वेगळे, समुद्रातल्या माशांमध्ये जे प्रोटीन्स असतात, जे मिनरल्स असतात, ते अतिशय महत्वाचे असतात आपल्या शरीरासाठी. आणि असं म्हटलं जातं की मासा खाल्ल्यावर पचायला फक्त 30 मिनिटं लागतात, पण तुम्ही बाकीच्या गोष्टी खाता तर 90 मिनिटं, 120 मिनिटं असा एवढा मोठा फरक असतो. त्यामुळे प्रत्येक दुकानात म्हणजे चिकनला जेवढी मागणी असते तेवढेच मच्छीला जोरदार असते. अगदी. योगेश सर, खरं तर आजच्या तरुणाईला एक वेगळा उद्योगधंदा सुरू करायचा असतो, कारण की तेच नोकरी करून त्यांना आता कंटाळा आलेला असतो. एक इंटरेस्टिंग गोष्ट असते उद्योग व्यवसाय करणं, मात्र तेवढीच मेहनत घेण्याची तयारी असणं देखील तितकंच महत्त्व आहे. तर त्याबद्दल मला जाणून घ्यायचं, आज तुम्ही इतक्या मोठ्या वयामध्ये आज तुम्ही हा व्यवसाय सुरू केलेला आहे, त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय, मेहनत खूप घ्यावी लागते, तर त्याबद्दल तरुणाईला काय सल्ला द्याल? तरुणांचा काय, आता जसं लास्ट आता सरांचे कार्यशाळा होतात, कार्यशाळेमध्ये अनेक जण येतात आणि मग ते लोक अनुभव घ्यायला आपल्या शॉपमध्ये येतात, ॲड्रेस घेऊन ते शॉपमध्ये येतात आणि एवढा बारकाईने A to Z एक एक वस्तू विचारतात, ते कसं चाललंय, हे प्रोडक्ट कसं आहे, माणसं कसं येतात प्रतिसाद. एवढा म्हणजे सोपं आहे हे, खूप कठीण नाहीये, पण डेडिकेशन हवा. बरोबर आहे. पण यू कॅनॉट म्हणजे तुम्ही आता तुम्ही
फूड मध्ये गेला, मग परत तुम्ही दुसरीकडे वळला, काय दुसरा करणार, मग पार्ट टाइम काय करणार, तर यश मिळत नाही. बरोबर. तुम्ही डेडिकेटली एकदम एकदा म्हणजे जसं स्वराज्य घडलं, कसं पूर्ण महाराजांनी एकदम म्हणजे फुल डेडिकेशन, तसं डेडिकेशन हवा. बरोबर. की आपल्याला सगळी नीती प्रॉपरली A to Z वस्तू आपल्याला त्याच्यात अनुभवायची आहेत आणि मॉर्निंग टू इव्हनिंग आणि जे काय होऊ शकतं ते आपल्याला करायचं आणि यश मिळवायचं आहे. तो डेडिकेशन असेल ना तर शक्य आहे. अगदी अगदी. मला वाटतं की जर डेडिकेशन हवं असेल तर सतीश सरांकडनं ते डेडिकेशन तुम्ही शिकायला पाहिजे. सतीश सर, आपल्या तरुण पिढीला काय सांगाल, अगदी सल्ला काय द्याल? नाही, पहिली गोष्ट तर उद्योगधंदा करणं हे सोपंही आहे आणि अवघड आहे. आणि कुठले उद्योगधंदे असे सहज म्हणून होत नाही, त्याला झोपूनच द्यावं लागतं. आणि मग आपण एकदा निर्धार केलाय की आपल्याला 4 पैसे कमवायचे आहेत, कुटुंबाला चांगले दिवस दाखवायचे आहेत, तर मग आपण किती वेळ देणार आहोत आणि कशा पद्धतीत तो वेळ सत्कारने लावणार आहोत हे समजून घेतलं पाहिजे. कुठलाही व्यवसाय असेल, तुम्हाला बाजारपेठेचा अभ्यास केला पाहिजे. जो व्यवसाय करणार आहे त्यातले बारकावे समजून घेतले पाहिजेत. नफाच नाही तर त्यातल्या नेमकी अडचणी काय, आव्हानं काय, त्यावर मात कशी करायची हे शिकलं पाहिजे. आणि एकदा काय तो निर्धार झाला आणि त्याला जर प्रगत तंत्रांची साथ भेटली तर मला वाटतं कोणीही या जगात अयशस्वी होऊ शकतो. अगदी अगदी. अर्थातच. आणि मला वाटतं की यशाचा हा गुरुमंत्र आता तुम्ही या निमित्ताने दिलेला. योगेश सर आणि सतीश सर, खूप छान माहिती तुम्ही या निमित्ताने आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली, त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि तुम्हालाही काही नवीन काहीतरी करायचं असेल तर सुवर्ण कोकण तुमच्यासाठी संधी घेऊन आलाय. तर संधी सुवर्ण कोकण देणार आहे, पण त्याचं सोनं तुम्हाला करायचंय, तेव्हा तुम्ही यात सहभागी व्हा आणि नव्या क्षेत्रामध्ये भरारी घेण्यासाठी सज्ज व्हा. यानंतर सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे आमच्या खास कार्यक्रमात इथे संपतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास.